आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय। हे 22 लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही। हे कठीण आहे पण असंभव नाही आहे। प्रयोग केले पाहिजे। पाशाजी म्हणलं बांबूचा प्रयोग झाला, अजून बांबू जमलं नाही बरोबर। माझा मुलगा आता 2,500 कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतोय, तर ते कोळशाचा आहे। तर मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्यात कंडिशन टाका म्हटलं, 20% बायोमास टाका। आता बांबू हा व्हाईट कोल म्हणून 8 MM तुकडे करून तो कोळशाच्या जो वापरला गेला तो लाखो टन बांबू लागेल, तर शेतकऱ्याला बांबूपासून पैसे मिळतील। येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं पाहिजे आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे। ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, जैविक शेती असेल, असे अनेक प्रयोग सुरू आहेत। जे चांगलं असेल ते स्वीकारलं पाहिजे। आणि ऊसाचं पीक हे असं हुकमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने पैसा देतं।